नमस्कार. राज्याच्या माजी मंत्री आणि गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा गोपीनाथ मुंडे उर्फ पंकजा पालवे या काही दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यात जाऊन एका कार्यक्रमात सहभागी झाल्या. तो कार्यक्रम एका माजी आमदारांच्या अमृत महोत्सवाचा होता आणि त्या कार्यक्रमात त्या बोलल्या की मी पदासाठी कोणाकडेही हात पसरायला जाणार नाही. ती माझी शिकवण नाही. पदामुळे काही होत नाही. झालं. पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा माध्यमांनी सुरू केली. आता आजकाल तर असं वाटायला लागलंय की पंकजा मुंडे रुसून बसतात आणि माध्यमांना सांगतात की मी नाराज आहे आणि माध्यमांनी नाराज असल्याची अवई उठवायला सुरुवात होते. एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या, मी पद मागायला जाणार नाही हे वाक्य पंकजा मुंडे सातत्याने बोलत आलेल्या आहेत. त्यासाठी मी कुणाच्या दारात जाणार नाही, पद मागणार नाही, मी माझं काम करत राहील. त्यांनी पक्ष सोडणार आहे असं पण म्हटलेलं नाही. पण तरीही पंकजा मुंडे पक्ष सोडणार का? पंकजा मुंडेवर सातत्यानं अन्याय, पंकजा मुंडे आणि फडणवीस वादामध्ये आणखी एक भर, ठिणगी पडली, वाद सुरू, अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमातून येऊ लागतात. ना पंकजा मुंडेंना पक्ष सोडतोय ना पंकजा मुंडे पक्षाला सोडतायत. घटना अशा क्रमाने घडत गेल्यात की हे कथानक रचायला माध्यमांना खूप सोपं जातं. पहिल्यांदा 19च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला. त्या पराभवामध्ये कुणाचा वाटा, कुणाचा हात या गोष्टी भविष्यात सिद्ध होतील. पंकजा मुंडेंचा पराभव झाला हे नक्की आहे. त्यात देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं काही जण म्हणतात. त्यात तथ्य असेल नसेल, जे असेल ते असेल. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना संधी मिळेल अशी स्थिती आली. त्यांना काही गोष्टी करायला सांगितल्या, पण अचानक पंकजा मुंडेंचं नाव कापल्या गेलं. त्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. पंकजा मुंडेंनी आपण नाराज नसल्याचं जाहीरपणे सांगितलं. आता काय पंकजा मुंडेंनी माध्यमांच्या समोर येऊन मी अजिबात नाराज नाही, माझं सगळ्यांवर खूप प्रेम आहे असं काय जाहीर स्टेटमेंट द्यायला हवं होतं का? पण नाही. तरीही माध्यमांनी नाराजीची री ओढत गेली. त्यानंतर पुढे मंत्रिपदाचा विषय आला, केंद्रीय मंत्रिपदाचा. लोकांना वाटलं, सगळ्यांनाच वाटत होतं की प्रीतम मुंडेंना मंत्री केलं जाईल. नाही घडलं. त्याच्याऐवजी भागवत कराडांना मंत्रिपद दिलं गेलं. आता भाजपनं असं ठरवलेलंच आहे की आपल्या पक्षाला महाराष्ट्रात कमी करायचं, त्याला कोण काय करणार. भागवत कराडांना मंत्रिपद दिलं गेलं, पण पंकजा मुंडेंच्या भगिनी असलेल्या प्रीतम मुंडेंना दिलं नाही. यात भाजपच्याच काही विद्वान मंडळींनी सांगायला सुरुवात केली की सगळं काही मुंडेंच्याच घरात द्यायचं का? जसं काही मुंडेंच्या घरात सगळी पदं नेऊन ठेवलेली आहेत, जसं काही भाजपनंच सगळं दिलेलं आहे, अशा आशयाशी काही भाजपचा एक गट बोलत होता. त्यानंतरही त्या नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. पुन्हा त्यांनी मेळावा घेऊन सांगितलं की बाबांनो, मी नाराज नाही आहे, माझा काही नाराज असायचा प्रश्नच येत नाही, मी माझ्या पक्षासोबत आहे, पक्ष माझा आहे, पक्ष माझ्या बापाचा आहे. आता पक्ष माझ्या बापाचा आहे म्हटल्यावर बघा ही किती उद्धट आहे, पक्ष माझ्या बापाचा म्हणते, जसं काही हिच्या घरचा पक्ष आहे, अशी वाक्य झाली. पुन्हा विधान परिषदेची निवडणूक आली. या निवडणुकीत पंकजा मुंडेंना संधी मिळेल अशी चर्चा पसरवल्या गेली. त्याच्याऐवजी केनेकरांना लुटूपुटूची उमेदवारी दिल्या गेली. अर्ज वापस घेतला गेला. बिनविरोध निवडणूक झाली. आता अशा निवडणुका बिनविरोध होणार असत्या आणि तिथे पंकजा मुंडेंना तिकीट दिलं असतं तर बघा पंकजा मुंडेंना माघार घ्यावी लागली असं ही बातमी झाली असती. पडल्या असत्या तर बघा पंकजा मुंडे अजून एकदा पडल्या अशी ही बातमी झाली असती. मग या पराभवातही कोणाचा हात आहे तेही सांगितलं गेलं असतं. काय चिदबी मेरी पडबी मेरी असा सगळा माध्यमांचा प्रकार आपल्याकडे दिसतोय. मुळात भाजपच्या डोक्यात लोकातील नेत्याला लोकातूनच निवडून असावं असं काही असेल तर पंकजा मुंडेंसाठी पुढची काही व्यवस्था केली आहे. बरोबर, भाजपच्या डोक्यात आणि पंकजा मुंडेंच्या डोक्यात काय आहे हे सांगायला आपण ना भाजपचे प्रवक्ते आहेत ना पंकजा मुंडेंचे प्रवक्ते आहेत. पण पंकजा मुंडे नाराज अशी सातत्यानं केली जाणारी विधानं ही माध्यमांची स्वतःची आहेत की पंकजा मुंडेंच्या विरोधकांनी त्यांच्या तोंडी म्हणजे माध्यमांच्या तोंडी घातलेली आहेत हे देखील तपासून बघितलं पाहिजे. जर अशा स्वरूपाची विधानं तोंडी घातली असतील तर तो कोण आहे जो पंकजा मुंडेंना ढकलत पक्षाच्या एक्झिट गेट पर्यंत घेऊन चाललाय हे देखील तपासलं पाहिजे. भाजपला पंकजा मुंडेंची गरज नसेल तर नसेल, असेल तर असेल आणि नसेल तर उगीचच राष्ट्रीय सचिव
प्रदेशाच्या त्याला कोअर कमिटीमध्ये असं घेऊन ठेवलं नसतं. 42 वर्ष वय आहे, अजून बराचसा कालावधी शिल्लक आहे, त्यामुळे त्यांनाही संधी मिळेल, पक्षही ती संधी देईल. माध्यमांनी आपल्या आकांकरवी पंकजा मुंडेंना भाजपच्या बाहेर घालण्यासाठीचे उद्योग करू नयेत, एवढीच साधी सरळ अपेक्षा आहे. धन्यवाद.